तर एवढ्या घाईघाईमध्ये मेकअप केला. आम्हाला जायचं होतं आज आरतीला, तर आरतीचा टाईम झाला होता आणि तिचा मेकअप झाला होता. हाय हॅलो नमस्कार. तर हे इथं मी अगोदर स्वयंपाक करायला घेतला होता तेव्हा ही माझ्यासोबतच असते किचनमध्ये, मला काही एकटं कधी सोडत नाही. तर ही पण तिच्या पप्पाला अशा 2-3 पोळ्या करूच लागली. तिचा मेकअप झाला आणि मेकअप झाल्याच्या नंतर रेडी सगळं व्हायलाच पाहिजे ना, पर्स तर लागतेच. तर ती मला किती विचारायला लागली, मी कशी दिसायले, व्यवस्थित आहे ना सगळं असं म्हणू लागली. आणि मॅडमनं पर्स वगैरे एकदम टकाटक घेतली. तरी पण एवढ्या गडबडीमध्ये म्हणजे तेव्हा आरती सुरू झाली होती आणि तरी ही मला अचानक म्हटली की मला नथ घालायची. नथ घालायची म्हणल्यावर त्याचा गेटअप तर पाहिजे ना, म्हणून मग ती येलो कलरची तिला साडी घातली. पण एवढ्या गडबडीमध्ये तिचं त्या हार घालायचं राहिलंच. जसं का असं ना तसंच केलं आणि मग आम्ही गेलो. ती म्हणजे छान दिसू लागली खूप. तिथून आल्याच्या नंतर म्हणजे आम्ही जेव्हा आरतीला गेलो तेव्हा नंतर तिचे पप्पा घरी आलेले होते आणि तिला एवढा आनंद झाला ना. पप्पानं आणलं होतं आज त्यासाठी केक पेस्ट्रीज. तिनं ते अगोदरच जाताना सांगून येते की पप्पा माझ्यासाठी हे आणा येताना, आणि तिला आणल्याच्या नंतर एवढा आनंद होते आणि तिला असं वाटतं की रोज माझा बड्डे आणि रोज मी बड्डेच करावं. तर तिचा आता बड्डे करायला तर रोज एकदा तरी तिला छोटा तरी केक आणावंच लागते घर जेव्हा ती म्हणते ना तेव्हा. कारण लहान लेकरांना कसं बड्डे हे खूप आवडते करायला. माझा केक आहे ना मीच कट करणार असं पण म्हणते. चहाने सगळ्यांना खाऊ वगैरे घातला आणि मग आल्याच्यानंतर मग हे तिला हार घातला आम्ही गाई आल्याच्यानंतर. पहिल्यांदा विसरूनच गेला होता कारण घाईमध्ये विसरून गेला ते. तर मग नंतर मग पप्पा म्हटले माझ्यासोबत फोटो काढ. पप्पासोबत तिनं फोटो काढले, तरी पण तिचा ते केक खायचा राहिलाच होता. चालते नंतर मग तिनं ते एक फोटो काढू दिला, लगेच उतरली आणि केक खायला सुरुवात केली. मग तेवढा काय फिनिश केलं ना, 2